नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। संसदेचे विशेष अधिवेशन संपताच आम आदमी पार्टीच्या राज्यसभेतील 7 खासदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करून तत्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेसने केली आहे। उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाऊ नयेत यासाठी त्यांच्याच पक्षातील एक नेता प्रयत्नशील असल्याचा खळबळजनक दावा भाजपाच्या प्रवक्त्याने केला आहे। मराठा समाजात भांडण लावण्यासाठीच मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना उपसमितीचे अध्यक्ष केले का, असा संताप्त सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला। पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपा नेमक्या कोणती जागा जिंकणार याबाबतचा आकडा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितला। आज दिवसभरात घडलेल्या या राजकीय घडामोडींचा हा सविस्तर आढावा। संसदेचे विशेष अधिवेशन संपताच दिल्लीच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला। तो म्हणजे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचे संस्थापक सदस्य व राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे। यात आता विशेष बाब म्हणजे त्यांनी आपमधील 2/3 राज्यसभा खासदारांसोबत भाजपामध्ये विलीन होणार असल्याचे जाहीर केले। यामध्ये क्रिकेटर हरबंसिंह संदीप पाठक यांच्यासह 9 खासदारांचा समावेश आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आम्ही भाजपात सामील होत असल्याचे खासदार राघव चड्ढा यांनी स्पष्ट केले। राज्यसभेचे 7 खासदार एकाच वेळी फुटल्यानंतर आम आदमी पार्टीने यावर प्रतिक्रिया देखील दिली आहे। या 7ही खासदारांनी आपसह देशातील जनतेचा विश्वासघात केला असून त्यांना आम्ही कधीच माफ करणार नाही। प्रशासकीय यंत्रणांना हाताशी धरून भाजपाने देशभरात ऑपरेशन लोटस सुरू केले असा आरोप